आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्यासाठीच आहे. मग आता हा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सेट जी एक्झाम आहे त्या सेट एक्झाममध्ये तुम्हाला जे जे क्वेश्चन्स आलेले आहेत त्या क्वेश्चनपैकी मी काही क्वेश्चन्स घेणार विद्यार्थी मित्र. तर चला तर मग पहिला जो क्वेश्चन आहे तो पाहूया आपल्या ह्या JD फिजिक्स चॅनलमध्ये. तर चला पाहूया. टीचर एज्युकेशन टीचर एज्युकेशन काय आहे? प्रोफेशनल एज्युकेशन आहे, व्होकेशनल एज्युकेशन आहे, टेक्निकल एज्युकेशन आहे आणि स्किल एज्युकेशन आहे. मग हे जे शिक्षण म्हणजे एक मराठी पण दिला आहे, म्हणजे आपला हा सेटचा पेपर आहे विद्यार्थी मित्र. तर या सेटच्या पेपरमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की टीचर एज्युकेशन इज अ प्रोफेशनल एज्युकेशन. टीचर एज्युकेशन म्हणजे काय? प्रोफेशनल एज्युकेशन. 49 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये तो क्वेश्चन मी रिड्यूस केला विद्यार्थी मित्र. त्यानंतर 50वा क्वेश्चन पाहू. विच ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूशन इज नॉट फंडिंग फॉर रिसर्च ॲक्टिव्हिटी इन हायर एज्युकेशन. म्हणजे काय की अशी कोणती इन्स्टिट्यूट आहे की ती रिसर्च म्हणजे संशोधन संस्थेला पैसे पुरवत नाही किंवा फंड देत नाही. म्हणजे काय इथे मराठीत दिलेलं आहे, खालीलपैकी कोणती संस्था उच्च शिक्षणातील संशोधनासाठी वित्तपुरवठा करत नाही. मग पहा, DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, डायरेक्ट स्टेट ट्रान्सफर म्हणजे DST डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, ICSSR म्हणजे इंटरनॅशनल इंडियन काउन्सिल फॉर सोशल सायन्स अँड रिसर्च. आणि त्यानंतर आहे NCTE. हा जो NCTE आहे नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशनचा, तो त्याचा आन्सर विद्यार्थी मित्र. तर नेक्स्ट पाहू आपण. विच ऑफ द फॉलोइंग नेक्स्ट आहे NCTE झाला. सामाजिक व आर्थिक विकासातील युनायटेड नेशन्स शाश्वत विकासासाठी किती ध्येय ठरवले आहेत? 17 SDG म्हणतो ना आपण, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणतो त्याला. तर ते किती? 17. त्यानंतर खालील कोणते विद्यापीठ वैदिक कालखंडामध्ये लष्करी शिक्षण केंद्र होते? मग त्याचं जे आन्सर विद्यार्थी मित्र होय तक्षशिला आहे, तक्षशिला. नंतर पहा विद्यार्थी मित्र, PhD पदवीसाठी किमान कालावधीसाठी 2 वर्षाचा असावा व प्रबंधावर तोंडी परीक्षा असावा ही शिफारस डॅश डॅश आयोगाने मानली शिफारस केली होती. मग कोण आहे? राधाकृष्णन. नेक्स्ट पाहू विद्यार्थी मित्र. नेक्स्ट पहा, नागरी वस्तीसाठी दिवसा ध्वनी तीव्रतेच्या पातळीवर जास्तीत जास्त प्रमाण पुढील प्रमाणे आहे. 55 डेसिबलचे ते त्याच्या पुढे जाऊ न देता 55 डेसिबललाच ते आपण करू शकतो. घातक कचरा सीमापार चळवळीचा नियंत्रण करणाऱ्या परिषदेला म्हणून ओळखले जाते. बेसल परिषद विद्यार्थी मित्र, याचा आन्सर आहे बेसल. बाकीचे आहेत ना रामसर, वेटलेट, रामसर परिषद ते याच्यासाठी होतं घनकचऱ्यासाठी. तर भारतामध्ये प्रदूषण टाळण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी असंख्य कायदे आहेत. यापैकी बहुव्यापी एक छत्री कायदा म्हणून ओळखला पर्यावरण संरक्षण कायदा, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट, EPA म्हणतात त्याला. वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन, लायबिलिटी ॲक्ट, हे वेगळे विद्यार्थी मित्र. सारथी हे पुढीलपैकी कोणाचे संकेतस्थळ आहे? रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, ही त्याचा आन्सर विद्यार्थी मित्र. त्यानंतर पहा, भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेच्या संदर्भात बायोड ब्रिंग युअर ओन डिव्हायसेस. नंतर पाहू, पाण्यामध्ये कोलाई म्हणजे इसेन्शियल कोलाई मलमूत्र, त्याचा आन्सर आहे. अर्नेट या शब्दाचा अर्थ अद्ययावत एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क विद्यार्थी मित्र. 37 दिवंगत पंतप्रधान राहुल गांधी यांनी भारताच्या दूरसंचार धोरणात क्रांतिकारक बदल घडवण्यात कोणी मदत केली? सॅम पित्रोदा विद्यार्थी मित्र, याचा आन्सर सॅम पित्रोदा. पुढीलपैकी कोणता मूलतः इन्स्टंट मॅसेंजर आहे? व्हॉट्सअप विद्यार्थी मित्र. अशा प्रकारे मी हे क्वेश्चन पाहिले विद्यार्थी मित्र. आजचा हा व्हिडिओ याच्यावरती होता विद्यार्थी मित्र. धन्यवाद.